नमस्कार, डॉक्टर मम्मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांना येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यांच्यावरील उपाय याविषयी बोलत असतो। आजचा आपला विषय आहे स्क्रीन टाइम। हा अतिशय सतत विचारला जाणारा प्रश्न आहे। स्क्रीन टाइम म्हणजे काय? स्क्रीन टाइमचे मुलांवरती होणारे परिणाम कोणते आणि स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील? या सर्व विषयांवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आजकालच्या डिजिटल वर्ल्डमध्ये अगदी लहान मुले सुद्धा मोबाईल हाताळताना दिसतात आणि त्यांच्या पालकांचा प्रश्न असतो की हा मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे मुलांवर काही परिणाम तर होत नाहीयेत ना? तर हो, याचे मुलांवरती परिणाम होतात। स्क्रीन टाइम म्हणजे काय? तर स्क्रीन टाइम म्हणजे या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती मुलांनी घालवलेला वेळ। तर हा वेळ किती असावा हे त्यांच्या वयोगटावरती ठरतं आणि वयोगटानुसार किती स्क्रीन टाइम असावा याचा एक वेगळा व्हिडिओ आम्ही केला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, तो तुम्ही नक्की पाहून घ्या। तर आता आपण पाहूया की स्क्रीन टाइममुळे मुलांच्यावरती होणारे विविध परिणाम कोणते आहेत। तर मेनली या मुलांवरती 4 परिणाम होतात। पहिली गोष्ट म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी, क्रियाकौशल्य कमी होतं। म्हणजेच काय, मुलं जेव्हा स्क्रीन टाइम किंवा स्क्रीनवरती असतात, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती बघत असतात, तेव्हा त्यांचा पूर्ण फोकस हा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती असतो। आजूबाजूचं जग याचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला असतो। त्यामुळे त्यांचा मेंदू जे क्रियाकौशल्य, क्रिएटिव्हिटी करणार असतं त्याचा त्यांना विसर पडतो आणि त्यामुळे ते एवढ्या चांगल्या प्रकारे क्रिएटिव्हिटी करू शकत नाहीत। स्क्रीन टाइमचा दुसरा अपाय म्हणजे ओबेसिटी, म्हणजे स्थूलपणा। मुलं जितका जास्त वेळ स्क्रीन टाइमवरती घालवतील तितका वेळ त्यांचं एक्सरसाइज किंवा आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी होतात आणि त्याच्यामुळे एक नवीन उद्भवणारा राक्षस म्हणजे ओबेसिटी, स्थूलपणा आता अगदी लहान मुलांमध्येही दिसत आहे। तिसरा अपाय म्हणजे आयसाइट, म्हणजे डोळ्यांचे विकार। या इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून वेगवेगळे रेडिएशन्स बाहेर येत असतात। यांचा त्यांच्या नाजूक डोळ्यांवरती खूप परिणाम होतो। यामुळे हेडेक, डोकं दुखणे किंवा डोळे दुखणे असे त्रास होऊ शकतात। चौथा परिणाम म्हणजे स्लीप डिस्टर्बन्सेस, म्हणजे त्यांच्या झोपेमध्ये अडथळे येऊ शकतात आणि या झोपेत येणाऱ्या अडथळ्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। तर असे सारे स्क्रीन टाइमचे वेगवेगळे अपाय आहेत। चला तर मग आता आपण बघूया की ह्या स्क्रीन टाइमला आपल्याला कसं कमी करता येईल। तर स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी आपल्याला एकूण 6 उपाय करावे लागणार आहेत आणि त्यातला पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे पेशन्स। हो, तुमच्यामध्ये आधी खूप मोठा संयम असायला पाहिजे, कारण ही एक खूप मोठी प्रोसेस आहे, ही लगेच सुटणार नाही आणि यासाठी पेरेंट्समध्ये पेशन्स असणंच खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपण आपल्या मुलांना इलेक्ट्रॉनिक मीडियापासून दुरावताना अजिबात ओरडायला नको, हा पहिला आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। दुसरा उपाय आहे लेट देम गेट बोर्ड। हो, त्यांना बोर होऊ दे, कारण बोर्डममधूनच क्रिएटिव्हिटी निर्माण होते। म्हणजे आपण बाळाला बोर व्हायला लागलं, मुलांना बोर व्हायला लागलं की त्यांच्या हातामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया देतो, पण त्याच्यामुळे त्यांना बोर होतच नाही आणि बोर नाही झालं तर त्यांच्यातून क्रिएटिव्हिटी, क्रियाकौशल्य बाहेर येणारच नाही। जर आपण त्यांना बोर होऊ दिलं, आपण त्यांना विचार करू दिला, तर नक्कीच त्यांच्या क्रियाकौशल्याचा विकास पण होईल आणि स्क्रीन टाइम पण कमी होईल। तिसरा उपाय आहे लेट्स ब्रेक द पॅटर्न, म्हणजे प्रत्येक मुलाचा एक वेगळा पॅटर्न असतो। काही मुलांना खाताना स्क्रीन टाइम लागतो, काही मुलांना तर शी करताना पण स्क्रीन टाइम लागतो, काही मुलं बाहेरून घरात आली की त्यांना टीव्ही लागतो। हा जो पॅटर्न आहे, म्हणजे ज्या वेळी मुलं बोर होतात त्यांना स्क्रीन टाइम लागतो, हा पॅटर्न आपल्याला हळूहळू ब्रेक करावा लागणार आहे। याच्यामध्ये कोणतीही घाई नको, अगदी स्लोली, अगदी नकळत आपल्याला हा पॅटर्न ब्रेक करायचा आहे। चौथा आणि महत्त्वाचा उपाय आहे की लेट्स फाइंड ऑल्टरनेटिव्स, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी
वेगळं असं असतं. काही मुलांना म्युझिक आवडतं, काही मुलांना डान्स आवडतो, काहींना गार्डनिंग आवडतं, काहींना बुक रीडिंग आवडतं. तर हे ऑल्टरनेटिव्ह आपल्या प्रत्येक मुलाचे आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यांना त्याच्यामध्ये व्यस्त केलं पाहिजे. 5वा पॉईंट म्हणजे सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट अँड सराउंडिंग. म्हणजे आपण मुलापासून तर इलेक्ट्रॉनिक मीडिया दूर करतोय, पण त्यांच्यासमोर आपण एकमेकांशी गप्पा मारतानाही आपल्या व्हॉट्सॲपमध्ये किंवा फोनमध्ये बसलो असेल तर कसं होणार? मुलांना उत्सुकता तर वाटणारच ना, आणि ते बघायलाच येणार. म्हणजे आपल्याला त्यांचं सराउंडिंग हे गॅजेट फ्री करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला स्वतःवरतीही थोडा कंट्रोल घ्यायला हवा. 6वा आणि महत्त्वाचा जो मला आवडणारा पॉईंट आहे तो म्हणजे ई फास्टिंग. ई फास्टिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियापासून दूर राहणं. हे घरातलं सगळ्यांनी करायचं. जसं आपण उपवास करतो ना, अगदी तसंच. म्हणजे आठवड्यातून 1 दिवस किंवा काही तास आपले कोणतेही गॅजेट्स आपल्यासोबत ठेवायचे नाहीत आणि तो पूर्ण वेळ हा आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत द्यायचा. किंवा दिवसातले काही तासही आपण ई फास्टिंग करू शकतो. मला माहिती आहे की हे सारं खूप अवघड आहे, कारण आत्ताचं युग डिजिटल मीडियाचं युग आहे. परंतु आपल्याला हे सगळे डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या मुलांना इंट्रोड्यूस तर करायचेच आहेत, परंतु त्याचा अतिरेक होऊ नये म्हणून आपण हे सर्व उपाय करत आहोत. जसं मी सांगितलं की ही छोटी प्रोसेस नाही, याच्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत ते म्हणजे आपल्याला स्वतःला. पण त्याचे परिणाम आणि त्याचे फ्रूट्स म्हणजेच फळंही खूप गोड असणार आहेत. त्यामुळे स्क्रीन टाईम किती द्यायचा, कसा, त्याचे काय काय परिणाम होतात आणि ते कमी करण्यासाठी काय उपाय करावे लागतात हे आता तुम्हाला समजलंच असेल. तर मग फॉलो करणार ना? अशाच अनेक व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.